सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, फायनली सीईटी सेलने आपल्या MHCET साठी करेक्शन विंडो ही ओपन केलेली आहे. या करेक्शन विंडोमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना ज्या पण डिटेलमध्ये तुम्ही मिस्टेक केली होती तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. सिम्पली तुम्ही एडिट करू शकता. आता हे करेक्शन विंडो कधीपर्यंत ओपन असणार आहे, प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही कोणते डिटेल करेक्ट करू शकता आणि हे तुम्हाला कसं करेक्ट करायचं आहे, तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ऑल्सो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा. दोन्ही ग्रुपचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. प्लस जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला सीईटीच्या रिलेटेड जे पण काही इन्फॉर्मेशन आहे तर ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. प्लस ह्याच्यानंतर जी पण तुमची मेन ॲडमिशन प्रोसेस होणार आहे तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब धिस चॅनल. आता जर तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलात आणि खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर ह्या इकडे तुम्हाला एक लिहून आलेलं असेल MHCET PCB अँड PCM ग्रुप एडिट फॅसिलिटी फॉर कोर्स MHCET. म्हणजे ह्या इकडे करेक्शन विंडोची नोटीस तुम्हाला दिलेली आहे. समोर तुम्हाला एक PDFचं ऑप्शन दिलं आहे, त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर ही एक PDF ओपन होईल. आता ह्यामध्ये काय दिलं तर ते आपण बघूया. सो ज्या पण मुलांनी MHCETच्या एक्झामचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना जी पण तुम्ही काही मिस्टेक केली असेल तर इकडे तुम्हाला करेक्ट करण्यासाठी एक तुम्हाला टाईम पिरियड प्रोव्हाइड केलं आहे. आता सगळ्यात पहिले कोणते कोणते डिटेल्स तुम्ही करेक्ट करू शकता तर त्याची तुम्हाला एक इकडे लिस्ट दिलेली आहे. या इकडे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर इकडे तुम्हाला काय दिलं आहे, सगळ्यात पहिले उमेदवाराचे नाव म्हणजे कॅन्डिडेट नेममध्ये जर तुमची काही पण मिस्टेक झाली असेल, जर तुम्ही तुमचं फुल नेम एंटर करताना काही पण मिस्टेक केली असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. आता ह्या इकडे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं की दादा मी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना माझ्या मार्कशीटच्या अकॉर्डिंग मी नाव एंटर नव्हतं केलं, म्हणजे सिक्वेन्स तर एंटर नव्हतं केलं, तर ते मी ह्याकडे करेक्ट करू शकतो का, तर येस ते पण तुम्ही ह्याकडे करेक्ट करू शकता. नंतर आहे तुमची डेट ऑफ बर्थ. तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये काही पण मुलांनी मिस्टेक केली असेल, बऱ्याच मुलांचे डेट ऑफ बर्थ चुकलेले आहेत, काही मुलांचे ग्लिचमुळे चुकलेले आहेत किंवा काही पण काय मिस्टेक झाली असेल डेट ऑफ बर्थमध्ये तर ते सुद्धा तुम्ही ह्या करेक्शन विंडोमध्ये एडिट करू शकता. त्याच्यानंतर तुमचा फोटोग्राफ. बऱ्याच मुलांनी फोटोग्राफ एंटर करताना मिस्टेक केली आहे, बऱ्याच मुलांनी चुकीचा फोटोग्राफ एंटर केलेला आहे, तर जर तुम्हाला आता ते एडिट करायचं असेल तर ते सुद्धा एडिट करू शकता. तुमचा फोटोग्राफसुद्धा तुम्ही करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर सिग्नेचर. ज्या पण मुलांची सिग्नेचर चुकलेली होती, बऱ्याच मुलांची मला DMs आले होते की दादा मी माझी सिग्नेचर खूप छोटी अपलोड केलेली आहे, तर ते मी कसं करेक्ट करू, ते मी करेक्ट करू शकतो का, तर आता तुम्ही तुमची सिग्नेचर ही करेक्ट करू शकता, एडिट करू शकता. म्हणजे तुमच्या सिग्नेचर तुम्ही अपलोड करताना काही पण मिस्टेक केली असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्याकडे करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुमचं जेंडर. तुमच्या जेंडर एंटर करताना काही पण मिस्टेक झाली असेल तर ते पण तुम्ही ह्याकडे करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 2 इम्पॉर्टंट पॉईंट दिले तुमच्या ग्रुपच्या रिगार्डिंग. बऱ्याच मुलांचे ग्रुप सिलेक्शनच्या वेळेस मिस्टेक झाली होती, म्हणजे काही मुलांना PCM ग्रुपला अप्लाय करायचं होतं बट त्यांनी चुकून PCB ग्रुपला अप्लाय केलं आहे, बट काही मुलांना PCB ग्रुपला अप्लाय करायचं होतं, चुकून त्यांनी PCM ग्रुपला अप्लाय केलं आहे. सो जर तुमच्या ह्याच्यामध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्या करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करू शकता. म्हणजे इकडे तुम्हाला जर ग्रुपमध्ये काही चेंजेस करायचे असतील, ग्रुप तुम्हाला चेंज करायचे असेल, PCB पासून PCM करायचं असेल किंवा PCM पासून PCB करायचं असेल तर दोन्ही तुम्ही असं काही चेंजेस असतील तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर ग्रुप समावेश करणे. म्हणजे काही मुलांना काय झालं होतं की त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना फक्त एकाच ग्रुपला त्यांनी अप्लाय केलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका मुलीने फक्त PCM ग्रुपलाच अप्लाय केलं होतं, बट नंतर त्याला PCB ग्रुपला पण अप्लाय करायचं होतं, बट तोपर्यंत त्यांनी फॉर्म सबमिट केला होता. सो जर तुमचं असं काही पण मिस्टेक झाली असेल, जर तुम्हाला अजून एका ग्रुपला अप्लाय करायचं असेल, म्हणजे तुम्ही फक्त PCB ग्रुपला अप्लाय केलं आहे बट तुम्हाला PCM ग्रुपला पण अप्लाय करायचं असेल तर ते पण तुम्ही ह्याकडे ॲड करू शकता. म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये जे पण तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर ते सगळे चेंजेस तुम्ही ह्या करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करू शकता. आता बऱ्याच मुलांचे प्रश्न असतील की दादा मी माझ्या कॅटेगरीच्या डिटेल्समध्ये करेक्शन करू शकतो का, तर कॅटेगरीच्या डिटेल्समध्ये तुम्ही करेक्शन नाही करू शकत. जे पण तुम्हाला डिटेल्स ह्याकडे तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत तेवढेच डिटेल्स तुम्ही करेक्ट करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही डिटेल्स चेंज नाही करू शकत. मग दादा मी माझ्या कॅटेगरीमध्ये मिस्टेक केली आहे तर ते कसं आम्ही करेक्ट करू. सो बघा, त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर तुमच्या कॅटेगरीच्या डिटेल्समध्ये किंवा मायनॉरिटीच्या डिटेल्समध्ये किंवा तुमच्या ॲड्रेसमध्ये अशी काही पण मिस्टेक झाली असेल तर त्याचं तुम्ही आता काही पण टेन्शन घेऊ नका. हे डिटेल्स तुम्ही कॅपराऊंडच्या वेळेस म्हणजे ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्ही करेक्ट करू शकता. आत्ता सध्यापुरती जे पण डिटेल्स तुम्हाला सीईटी सेलने करेक्ट करायला दिलेले आहेत हे तुमची इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत, कारण की हेच डिटेल्स तुमचे ॲडमिट कार्डवरती प्रिंट होऊन येणार आहेत. सो आता ॲडमिट कार्डसाठी जे पण डिटेल्स इम्पॉर्टंट आहेत तेच डिटेल्स तुम्हाला इकडे करेक्ट करायचा चान्स दिलेला आहे. मग आता हे करेक्शन विंडो कधीपर्यंत ओपन असणार आहे, म्हणजे कधीपर्यंत आम्ही हे करेक्शन करू शकतो, तर त्याची पण तुम्हाला इकडे डेडलाईन दिलेली आहे. आजपासून म्हणजे 10 मार्चपासून ही करेक्शन विंडो ओपन झाली. तर आजपासून म्हणजे 10 मार्चपासून ते 12 मार्चपर्यंत हे तुम्हाला 3 दिवस दिलेले आहेत. या 3 दिवसांमध्ये तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे पण तुम्हाला करेक्शन करायचं आहे हे तुम्ही करून घ्या.
जर ह्या 3 दिवसांमध्ये तुम्ही करेक्शन नाही केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला परत ही करेक्शन विंडो ओपन करून मिळणार नाही आहे. सो आता तुम्हाला हा लास्ट चान्स दिलेला आहे. जे पण डिटेल्समध्ये तुमचे मिस्टेक असेल तर ते तुम्ही लवकरात लवकर करेक्ट करून घ्या. सो गाइज आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील, काही पण तुमचे ह्या रिगार्डिंग डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. प्लस तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामवर सुद्धा कनेक्ट होऊ शकता. माझी इंस्टाग्रामची आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.